नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण तुम्ही बघू शकता की हे जे क्षेत्र आहे हे आपलं 2 एकराचं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये आपण आज आलो आहोत. याचे आपण लागवडीनंतरचे म्हणजे लागवडीपासूनचे सगळे व्हिडिओ चॅनलवरती टाकले होते की कशा पद्धतीने आपण याची लागवड केली, कशा पद्धतीने आपली जी सोयाबीन तूर आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण टाकल्या होत्या. आणि सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपली तूर आहे. आता वास्तविक जर बघितलं तर आतापर्यंत ही कोरडी तूर आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे याची जी लागवड केली होती आपण ट्रॅक्टरवरती लागवड केली होती, काही जी लागवड बैलजोडीवरती तिफनवरती केली होती. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि त्याचे सगळे व्हिडिओ आपण टाकलेले होते. म्हणजे लागवड केली, त्यानंतर आपलं खत, त्यानंतर इतर गोष्टी ज्या ज्या झाल्या होत्या त्या सगळ्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेल्या होत्या. आणि कशा पद्धतीने शेंडे खुडणीचा जो फरक आहे तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकलेला होता. आता काय झालं मित्रांनो की सतत पाणी पाणी पाणी, त्यामुळे एक 4 महिने त्याची जी ग्रोथ आहे ती व्यवस्थित झालीच नाही. तर तुम्ही बघू शकता की इकडे जे आहे ते तुम्ही खालनं पूर्ण अशी तूर नाही आहे, वरवर त्याची वाढ आहे. आणि त्यानंतर काय झालं की आता ह्या 15-20 दिवस प्रचंड फटका बसला. म्हणजे ऊन सतत 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 त्या गोष्टी एकंदरीत जिथे थंडावा आहे म्हणजे जिथे ओल आहे चांगली तिथं चांगल्या पद्धतीने तूर आहे. आणि जिथे जमीन जास्त निचऱ्याची आहे तिथं जर बघितलं तर एकदम पानच सुकत आहे. मग त्यानंतर त्यासाठी आपण पाणी देण्यासाठी नियोजन केलं. तुम्ही बघू शकता की इकडे आपण ठिबकच्या माध्यमातून त्याचं नियोजन आता केलेलं आहे. आणि उद्या याला आपण पाणी सोडणार आहोत. आता तुम्ही इथं बघा, इथं थंडावा किंवा त्या गोष्टी, तर इथं तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने तूर फुटलेली आहे आणि त्याची वाढसुद्धा तशीच झालेली आहे. म्हणजे खाली तुम्ही खोडसुद्धा बघू शकता की चांगलं. आता ही कोरडी तूर आहे, म्हणजे याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण याला पाणी दिलेलं नाही आणि आपल्याला पाणी सुरू करायचं आहे. आता हे जे अंतर आहे कुठं 9.5 फूट झालेलं आहे, कुठं 10.5 फूट झालेलं आहे. 9 फूट, कुठं 10.5 फूट, आता इथं 10.5 फूट आहे. तरीही मित्रांनो हे जे तूर फुटेल ना, तुम्ही बघू शकता की आता कणावर आलेली आहे, तर ही पूर्ण अशी फुटेल आणि ही सुद्धा इथपर्यंत फुटेल. म्हणजे इथं गॅप साधारणतः 1.5 फुटाचाच गॅप राहील. अशा पद्धतीने हे तूर होईल. पण हे केव्हा होईल? जेव्हा याला आपण पाणी त्याचबरोबर खताचं आता पुढचं नियोजन करणार आहोत. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर सोयाबीन तूर पेरत असाल आणि तुमच्याकडे सुद्धा पाण्याचं नियोजन असेल तर कशा पद्धतीने तुम्ही तूर घेता, तुम्हाला एकरी उत्पादन कसं होते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून टाकणं गरजेचे आहे. जेणेकरून आम्हालाही तुमच्यापासून समजेल की कशा पद्धतीने तुमचं नियोजन आहे. आणि मी जी लागवड केलेली आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून इथे मिळतीलच. आपण जेव्हा ही 2 एकराचा प्लॉट, त्यानंतर आपला जो 3.5 एकराचा प्लॉट आणि परत 1.5 एकराचा प्लॉट, असे वेगवेगळे सोयाबीन तूरचे प्लॉट टाकलेले आहेत. त्यामध्ये सोयाबीन आणि तूर, सोयाबीन किती झालं, काय झालं, कशा पद्धतीने सोयाबीनची लागवड केली होती, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. तरी शॉर्टकटमध्ये तुम्हाला याही व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला जेव्हा आपण लागवड केली त्यामध्ये आपण ईगल JS 335 एकच वाण सगळ्या 7 एकर क्षेत्रासाठी वापरलेलं आहे. तुकडे 3 ठिकाणी आपलं एक क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये एकच वाण हे जे चारू तूर तुम्ही बघू शकता. आता कोरडवाहू आहे तरी तुम्ही बघू शकता की आता कशा पद्धतीने तूर आहे. इथं बघा, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने याला फुटवे आहे पूर्ण. तरीही यावर्षी सतत पाणी, त्यामुळे काय झालं की त्याची उभी वाढ झाली. जर सतत पाणी नसतं तर हे कोरडं आहे आत्तापर्यंत, तरीही चांगल्या पद्धतीने निचरा किंवा चांगल्या पद्धतीने आपली तूर असते. आता तुम्ही बघा, इथं पण मी मधात मुद्दामून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की अशा पद्धतीने सध्या तरी आपली तूर आहे. म्हणजे एकंदरीत त्याला पाणी नाही कुठलंच, तरीही अशी आहे. आणि कुठं जास्त निचरा झालेली जमीन आहे तर तिथं थोडासा फटका आपल्याला पाहायला मिळतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आता पाणी दिल्यानंतर कवर होतील. तुम्ही इकडे बघू शकता, पुन्हा इकडे मी पूर्ण असं तुम्हाला क्षेत्र दाखवण्याचा प्रयत्न करतो, अर्ध असं आणि येताना आपण असं उलटं येऊ, म्हणजे तिकडलं सुद्धा तुम्हाला क्षेत्र आपल्याला दाखवता येईल. तर एकंदरीत अशा ह्या गोष्टी आहेत. आणि आता इथं सुद्धा तुम्ही बघा की या साईडनं सुद्धा पूर्ण क्षेत्र आपलं असंच आहे. कुठं कमी जास्त जे आहे ते जमिनीचा निचरा किंवा जमिनीचा एकंदरीत ओल टिकवण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टींमुळे तो थोडाफार फरक तुम्हाला जाणवेल. आता ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं काय आहे मित्रांनो,
जर तुम्ही म्हणजे तुमची तूर कणावर किंवा पाणी देण्याच्या अवस्थेत आली असेल आणि तुम्ही पाणी सोडणार आहात आणि तुमची ही कुठं कमी कुठं जास्त तूर फुटलेली आहे आणि तुम्हाला पूर्ण हे क्षेत्र झाकायचं आहे, तर आता काय करता येईल? तुमची ही उभी वाढ झालेली आहे. तुम्ही इथं बघू शकता की बऱ्याचशा ज्या तूर आहेत तिथं पानं हे पिवळे आहेत. आता ह्याचं कारण काय की इथं पाणीच नाही आहे, त्यामुळे काय झालं की त्याची वाढ ते जे झाड आहे ते पूर्ण याच्यामध्ये जेवढ्या कमीत कमी शेंगा लागतील त्या शेंगांसाठी ते राखून ठेवत आहे. परंतु असं न होता आता आपण पाणी सोडणार, मग काय होईल की याला सगळीकडे इथं फुटवे फुटतील आणि ही वर वाढ झाली तर आपण जेव्हा फवारणी करू त्या फवारणीमध्ये आपण रिओशील याच्यामध्ये वापरू, म्हणजे जेणेकरून काय होईल की त्याची उभी पूर्ण वाढ न होता थोडीशी ब्रांचेस वाढतील. त्याच्यानंतर त्यामध्ये अजून काहीतरी आपल्याला घेता येईल की त्यामध्ये ब्रांचिंग जास्त झाली पाहिजेत आणि हे पूर्ण क्षेत्र आपल्याला भरलं पाहिजेत. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता मोटर वगैरे तो सगळा जुगाड लावून आपण उद्या याला पाण्याची व्यवस्था करणार आहेत आणि त्याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही आता पाणी देत असाल तर पाण्यामध्ये कुठलं तरी महागडं खत तुम्ही देणार, तर महागडं खत द्यायची काही गरज नाही आहे. अशीच जर तुमची अवस्था असेल, कुठं उभी वाढ कुठं प्रचंड जास्त वाढ झाली असेल आणि तुम्हाला ब्रांचिंग करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये आता मी एक बॅग युरिया आणलेला आहे, म्हणजे एकरी 20-22 किलो इथं बसेल, म्हणजे 2 एकरामध्ये मी पूर्ण 45 किलोची बॅग टाकणार आहोत. आता बरेच जण कमेंट करणार की युरिया जर टाकला तर त्याला ब्रांचिंग न फुटता उभी वाढ होईल किंवा ह्या गोष्टी होईल, तर त्या सगळ्या आपल्याला फवारणीतून कवर करायचे आहे. म्हणजे रिओशील आपण जर त्याच्यात वापरलं तर हे सुद्धा ब्रांचिंग अशी होईल आणि पूर्ण हे तूर झाकून जाईल. महत्त्वाची गोष्ट, पाणी देताना कसं द्यायचं. आता तुम्ही आत्ता ह्या परिस्थितीमध्ये तुमची जर जमीन पूर्ण कोरडी असेल तर तुम्ही 4, 5, 6 ताससुद्धा पाणी दिलं तर काहीच फरक पडत नाही. पाणी देताना तुम्ही ट्रायकोडर्मा याच्यामध्ये वापरणे अत्यंत गरजेचं आहे. आता तुम्ही पाणी कसं देता, तुमचं जर असंच ठिबकच्या माध्यमातून पाणी असेल तर तुम्ही पंपाद्वारे याच्यामध्ये तुम्ही खत आणि त्याचबरोबर ट्रायकोडर्मा सोडू शकता. जर तुमचं मोकाट पाणी असेल तर तुम्हाला ड्रिंचिंगची काही एक गरज नाही, कारण आत्ता सद्य परिस्थितीमध्ये एवढ्या प्रमाणात तुमची जमीन पाणी धरून ठेवेल अशी कुठलीच गोष्ट तुम्हाला होणार नाही, कारण धावत्या पाण्यामध्ये अशा गोष्टी होत नाही. हे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता आपण खालच्या ज्या एरियामध्ये आलेलो आहे इथं जी जमीन आहे ती ओलावा धरून ठरणारी जमीन आहे, तर तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने त्याची ग्रोथ आणि फुटवे आणि एकंदरीत खोड ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. इथं बघा खोडं कशा पद्धतीने आहे, म्हणजे हा जमिनीच्या प्रकारानुसार तुमच्या सगळ्या गोष्टी होत असतात. तुमची एकंदरीत जमीन कशी आहे त्या स्वरूपात तुम्हाला त्याला खतं त्याचबरोबर इतर गोष्टी करणे गरजेचे आहे. म्हणजे जर तुमची काळीशार जमीन असेल तर तुम्हाला पाणी अत्यल्प द्या, 2-3 तासच तुम्ही पाणी द्या. त्यानंतर जर तुमची जवळ खडकाळ असेल तर तुम्हाला पाणी जास्त देणं गरजेचं आहे. आता आपली अर्धी जास्त जमीन काळी आहे आणि अर्धी खडकाळ आहे, त्या हिशोबानं आपल्याला तसं पाणी द्यायचं आहे. आपलं जे नियोजन आहे तर इकडे खाली कमी पाणी लागते, तिकडे जास्त पाणी लागते, त्या हिशोबानं आपल्याला ते पाण्याचं नियोजन करायचं आहे. ह्या झाल्या सगळ्या गोष्टी. आता खतं देताना फक्त आपण याच्यामध्ये युरिया टाकणार आहोत, कारण आत्ता सध्या परिस्थितीमध्ये काही गरज नाही महागडं खत टाकण्याचं. आता बरेचसे जण म्हणतात हे खत टाका ते खत टाका. एवढं जर खतांचं प्रमाण आणि एवढ्या जर सगळ्या गोष्टी केल्या तर मग शेतकऱ्याला राहणार काय. त्यामुळे तूर पिकामध्ये आत्ता फक्त आपल्याला युरिया द्यायचा आहे. युरियामध्ये काय होते की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पूर्ण खूप होते आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ह्यानंतर आपल्याला युरिया परत द्यायचा नाही आहे मित्रांनो, कारण आता युरिया दिला की त्याची एवढी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होईल की हे पूर्ण क्षेत्र झाकेल आणि तो सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू. आता तुम्ही पूर्ण बघू शकता की किती अंतर याच्यामध्ये आहे, तर तेव्हा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवणार की हे अशा पद्धतीने आपला युरियाचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला दिसतो आहे. ह्या एकंदरीत सगळ्या गोष्टी. आता झालेलं काय आहे किंवा काय त्या गोष्टी काही गरजेच्या नाही, परंतु आता करायच्या काय आहे ह्या गोष्टी गरजेच्या आहे. म्हणजे सगळ्या ह्या गोष्टी आपल्याला ह्याच्यात करायच्या आहे. आता उद्या याच्यामध्ये जेव्हा पाणी सोडणार तेव्हा थोडं 1-2 तास पहिलं पाणी जाऊ द्यायचं, नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जे टाकायचं आहे खत युरिया ते आपल्याला टाकायचं आहे. कारण जर डायरेक्ट आपण सोडलं सुरुवातीला तर शॉक लागतो, म्हणजे जमीन त्याचबरोबर आपलं पीक त्या गोष्टीसाठी तत्पर नसते, तयार नसते, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी
जाणून घेणं किंवा ह्या गोष्टी करणे गरजेचे आहे. तुम्हाला परत एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं तुमचे काय काय अनुभव आहे त्या कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून तुमच्याकडून जरी बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या असल्या तर त्या शिकता येतील आणि बरेचसे शेतकरी शिकतील. आता इथं बघा, इथं जवळच पाणी आहे धरण असल्यामुळे, परंतु आपलं जे सिंचनाची सोय आहे तिकडून आहे वरच्या साईडने. आता इथं तुम्ही बघू शकता की जमीन काळीशार आहे आणि सगळा वहिवाट इथं खाली आहे, तर इथं पाणी देण्याची सध्या गरज नाही. तरी तुम्ही बघू शकता की आता हा 10-10.5 फूट फाट आहे, तर हा झाकून जाईल, पूर्ण झाकून जाईल, कुठंच जागा राहणार नाही. आणि लागवड तुम्ही बघू शकता की कुठं 1 दाणा 2 दाणे 2 दाणे 1 दाणे 2 दाणे 1 दाणे, परंतु याची मेहनतच अशा प्रकारे केलेली आहे की पूर्ण याच्या आपण फांद्या, शेंडे खुडण्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आणि खताचं पण पूर्ण नियोजन केलेलं आहे. त्यामुळे अशी ही तूर आहे. जे कुठं कमी जास्त आहे ते आता पाणी दिल्यानंतर पूर्ण हे कवर होऊन जाईल, कुठंच असं राहणार नाही आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न यावर्षी होईल अशी आपली आशा आहे. कारण एकंदरीत पारंपरिक पद्धतीने आपल्याला माहिती आहे की आपण 6च्या वर कोणीच जात नाही, परंतु जर चांगली सोय पाण्याची तुमची एकंदरीत सगळ्या गोष्टी, तर त्यामुळे आपल्याला एकंदरीत उत्पन्न वाढेल, ते 8 होईल, 10 होईल किंवा जास्त होईल. त्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकणारच आहोत. आता जर तुम्ही इथं बघितलं तर कुठंतरी इथं अशा पद्धतीने आपल्याला पीक दिसतंय, परंतु ह्या सगळ्या गोष्टी कवर होतील. पण हे पीक पुढं वाढेल, म्हणजे ह्याचं काय म्हणता येईल, एक जर आता याला पाणी नाही दिलं तर काय होईल की 15-20 दिवस पीक थांबेल, परंतु आपलं पीक जास्त जाईल. म्हणजे जर कोणाची तूर 15 जानेवारीला तयार होत असेल तर आपलं 30 जानेवारी घेईल, त्याच्यानंतर 15 फेब्रुवारीसुद्धा घेईल, परंतु उत्पन्न होईल. ह्या सगळ्या सोयी जर आपण केल्या तर. आता तुम्ही इथं बघू शकता की कुठं एकदम पाणी नसल्यामुळे काय झालं की सगळ्या खाली तुम्ही बघू शकता की हे काय म्हणता येईल त्याला, पानं गळत आहे, पिवळं पडणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर ह्या सगळ्या कवर होतील. फक्त लवकरात लवकर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि उद्याच ह्या सगळ्या गोष्टी मार्गी मी लावणार आहे. तुम्ही कशा पद्धतीने काय करता ह्या सगळ्या गोष्टी कमेंटच्या माध्यमातून करा. पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बघत राहा असंच आणि कमेंट करत राहा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत, जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने या तुरीची ग्रोथ होईल तेव्हा तो व्हिडिओ आपण टाकणार आहोत. तर मित्रांनो भेटूया नंतर, तोपर्यंत धन्यवाद.